तर श्री स्वामी समर्थ. बरेच दिवस झाले घरात आहे ना काहीच चेंज केलं नव्हतं. त्यामुळे जरा आहे ना घरात उबगल्यासारखं वाटत होतं. मग काय लगेच आहोंच्या खुरापती डोक्यात प्लॅन आली, की हा बेड आहे ना आपण मागच्या घरात हलवू. पण मागच्या घरात टाकला असता की पूर्ण घरच भरून गेलं असतं. त्यामुळे म्हटलं त्याला उभं करून ठेवू म्हणून मग असं उभं करून ठेवलं होतं. पण त्यात जो पसारा निघाला ना तो विचारूच नका. असो आता काढलाय जर आवरावंच लागेल ना. सगळ्यात आधी तर आहे ना भांडे घासून काढले होते. म्हटलं आता बाहेर काढलेच आहे तर घासूनच काढू. मग काही सगळे भांडे घासून काढले आणि लगेच आहे ना किचनवाड्यातला पसारा काढायला घेतला. कारण तिथंच एक फक्त स्टोरेजची मी भरपूर जागा करून घेतली. म्हणजे कसं किती पण भांडे वगैरे असले ना तिथे ठेवता येतात म्हणून. आधीच ऑलरेडी भरपूर त्यात पसारा घालून मी ठेवला आहे. पण मग आता हा जो बेडमधला काढला आहे ना तो पण तिथेच ठेवायचा होता. म्हणून मग सगळे भांडे वगैरे व्यवस्थित त्यात लावून घेतले आणि म्हणलं आता पसारा काढला आहे तर किचनमधलं पण आहे ना थोडंसं आवरून घेऊ. वाळलेल्या मिरच्या वगैरे बरेच होते मी ठेवलेल्या. त्या सगळ्या नीट लावून घेतल्या. त्यानंतर आजीने भाजी दिलेली होती ना, ती फटकून वगैरे ठेवायची होती, तर ती ठेवून दिली. त्यानंतर मग बाकीचं पण आहे ना बरंच आवरून घेतलं. ते तुम्ही बघाच आता. खरंच जर या स्पीडने काम आवरलं असतं ना, तू विचारूच नका. बायकांनी दिवसभरात किती काम केलं असतं ना, हे त्यांनाच माहीत. असो मागचं घर असं काही सेट केलं होतं आणि त्यानंतर आहे ना पुढचं तर सध्या तरी असं केलं आहे. अजून त्याच्यात आहे ना भरपूर चेंजेस होतील. ते पुढच्या व्हिडिओत बघाच.